नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्स खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान भवनामध्ये भेट झाली काय, त्यावरनं संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्या विश्वासार्हतेविषयीच प्रश्न निर्माण केलेला आहे. ज्या शरद पवार यांच्याविषयी संजय राऊत यांना जिव्हाळा आणि कळवळा देखील आहे, ते राऊत या भेटीमुळं इतके बिथरले आणि इतके चिडले की त्यांनी शरद पवार यांच्यावर देखील टीका करायला मागे पुढे पाहिलेलं नाही. असं काय त्या भेटीमध्ये घडलं की संजय राऊत यांचा अगदी तिळपापड झालेला असावा? खरं तर साधी आणि सोपी गोष्ट होती की सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी जी काही समिती आहे राज्याच्या ज्येष्ठ नेत्यांची, त्या समितीच्या बैठकीसाठी शरद पवार हे विधान भवनात आलेले होते. एवढंच नाही तर त्यांचं स्वागत करताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील त्यावेळेस पुढे आलेले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या दालनामध्ये जाऊन शरद पवार यांनी त्यांचा सत्कार स्वीकारला. तसेच आपल्या पक्षाच्या आमदारांची एक अनौपचारिक बैठक देखील एकनाथ शिंदे यांच्या त्याच दालनामध्ये झाली. त्यावरनं संजय राऊत यांनी ही सारी आग पाखड केलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, जर ज्यांनी पक्ष फोडला, जे गद्दार आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही जायचं काही कारण नव्हतं. तुम्ही तुमच्या आमदारांची बैठक घेण्यासाठी तुम्हाला दुसरं दालन मिळालं नाही का, असा देखील प्रश्न त्यांनी शरद पवार यांना विचारलेला आहे. खरं तर संजय राऊत यांनी हे प्रश्न विचारणे म्हणजे खरोखरीच त्यांना शरद पवार किती कळाले असंच मला विचारावं असं वाटत आहे. कारण शरद पवार यांनी अनौपचारिक राजकीय संबंधांना कधीही बगल दिलेली नाही आहे. कोणी आपला किती मोठा विरोधक असला किंवा कोणी किती मोठा स्पर्धक असला तरी जेव्हा राजकारण सोडून भेट होते तेव्हा शरद पवार हे एका ज्येष्ठ नेत्याप्रमाणे, एखाद्या वडीलधाऱ्या नेत्याप्रमाणेच समोरच्या नेत्याशी त्याला वागणूक देतात किंवा त्याच्याशी सामोरं जातात. याच्यामध्ये आणखीन एक पेच असा आहे, शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यातील संबंध, त्या संबंधांचा उलगडा करण्याची देखील संधी या निमित्तानं संजय राऊत यांनी करून दिलेली आहे. तुम्ही पहा, 2022 पासून एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री होते, आता ते उपमुख्यमंत्री आहेत. तुम्ही मला एक अशी वेळ दाखवा, एक असं विधान दाखवा, एक असा कार्यक्रम दाखवा की ज्याच्यामध्ये शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केलेली आहे. जेव्हा उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेला मिंदे म्हणतात, संजय राऊत गद्दार म्हणतात, विकाऊ म्हणतात, रेडे म्हणतात, त्याच वेळेस एक शरद पवार यांनी शिंदे यांच्याविषयी एकही टीकेचा शब्द उच्चारलेला नाही. एवढंच नाहीत तर त्यांच्या पक्षातील देखील जे नेते आहेत ते एकनाथ शिंदे यांना कधीही टार्गेट करताना दिसत नाहीत. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की जे एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंविषयी बोलतात, कधी कधी अजित पवार यांच्याविषयी देखील बोलतात, त्या एकनाथ शिंदे यांनी देखील शरद पवार यांच्याविषयी काढलेला नाही. त्यामुळं या दोघांच्या संबंधाबद्दल मला नेहमीच उत्सुकता होती. याबाबतचा एक प्रश्न मी खुद्द शरद पवार यांनाच 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी विचारलेला होता. तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलेलं होतं की मला एकनाथ शिंदे यांच्याबद्दल फारशी माहिती नाही, पण माणूस मला शांत स्वभावाचा वाटतो. माझी त्यांची एक दोनदा भेट झालेली आहे, त्याच्यापेक्षा माझे त्यांचे संबंध नाही आहेत. जेव्हा शरद पवार असं म्हणतात की मला त्या माणसाविषयी माहिती नाही किंवा त्यांचे माझे फारसे संबंध नाहीत, याचा तुम्ही जो काही राजकारणातला अर्थ आहे तो तुम्ही सहजपणे समजून घ्या. एक तर जे शरद पवार यांना 2024मध्ये महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा आणायची होती, आपल्या पुतण्याला धडा शिकवायचा होता, त्यासाठी एकनाथ शिंदे हे त्यांचं एक छुपं अस्त्र होतं असं बोललं जातं. कारण जर महाविकास आघाडीला थोड्याफार बहुमतापेक्षा कमी जागा मिळाल्या असत्या आणि महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी फाईट झाली असती, तर आमदारांची फोडाफोडी झाली असती, तर त्यावेळेस शरद पवार यांना असं वाटत होतं, मनापासून वाटत होतं, विश्वासही होता की एकनाथ शिंदे यांना आपण महाविकास आघाडीमध्ये पुन्हा बोलवू शकतो. त्या प्रकारची एक सेकंड लाईन ही एकनाथ शिंदे यांच्याशी शरद पवारांनी उघड केलेली होती किंवा सुरू ठेवलेली होती. आणि त्यामुळंच हे दोघेही एकमेकांविषयी फारसे बोलत नव्हते, फारशी टीका करत नव्हते. अर्थात एकनाथ शिंदे जर शरद पवारांसोबत आले असते तर उद्धव ठाकरे यांच्या सेनेनं काय केलं असतं हा वेगळा मुद्दा आहे.
पण राजकारणातला प्लॅन बी नेहमीच तयार ठेवायचा असतो आणि तो शरद पवार नेहमीच तयार ठेवतात आणि त्यानुसारच एकनाथ शिंदे आणि त्यांचे संबंध तसे सलोख्याचे होते. खरं तर एकनाथ शिंदे यांचं 2019चं मुख्यमंत्रीपद कोणी घालवलं तर ते शरद पवारांनीच घालवलेलं होतं. कारण उद्धव ठाकरे शेवटपर्यंत म्हणत होते की मला एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचं आहे. त्यावेळेस एकनाथ शिंदे यांना असं वाटत होतं की एक शिवसैनिक दुसरं तिसरं कोणी नसून मीच आहे. पण जेव्हा शरद पवार यांच्या असं लक्षात आलं की हे जे महाविकास आघाडीचं, काँग्रेसचं, राष्ट्रवादीचं बड्या नेत्यांचं सरकार आहे ते एकनाथ शिंदे यांना चालवता येईल की नाही याबाबत त्यांच्या मनामध्ये शंका होती. त्यामुळं या दोन्ही पक्षांच्या बड्या नेत्यांची परवानगी न घेता किंवा त्यांना फारशी विचारणा न करता त्यांनी उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा केलेली होती. खरं तर एकनाथ शिंदे यांचं स्वप्न भंग करण्यामध्ये शरद पवार यांचाच मोठा वाटा होता. पण जेव्हा एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीचं सरकार पाडलं, शिवसेना फोडली, गुवाहाटीला गेले, सारा संघर्ष केला, त्याविषयी देखील शरद पवार कधीही कटुतेनं टीकेनं बोललेले नाहीत. म्हणजे जर एखादा मराठा नेता मुख्यमंत्री होत असेल, चांगल्या पदावर जात असेल तर शरद पवार या नात्यानं एक महाराष्ट्राचा मोठा नेता या नात्यानं एकनाथ शिंदे यांना छुप सहकार्य केलेलं आहे असं माझं आत्तापर्यंतचं निरीक्षण आहे. त्यामुळं एकनाथ शिंदे यांनी देखील तोच भाव शरद पवारांविषयी कायम ठेवलेला आहे. शरद पवार हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना किमान 2दा हे वर्षावर गेलेले होते. त्या एका मराठा संघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार खुद्द मुख्यमंत्र्यांना भेटायला जातात. ही गोष्ट तेव्हा देखील नवलाईचीच होती. पण त्या नवलाईपेक्षाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून मान देणं, त्यांच्याशी संबंध ठेवणं ही देखील बाब शरद पवार यांच्या डोक्यामध्ये होती. त्याचमुळं या दोन नेत्यांचा जो स्नेहभाव आहे तो संजय राऊत यांना आत्ताच कळाला याचं मला आश्चर्य वाटतं. जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे असा जोरदार संघर्ष झाला, राडा झाला, त्या संघर्षामध्ये शरद पवार यांची चुप्पी बरीच काही सांगून जाणारीच होती. त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याविषयी जेवढा शिवसेनेला राग आहे, जेवढा संजय राऊत यांना राग आहे, तेवढा राग शरद पवार यांच्या मनामध्ये अजिबातच नाही. त्यामुळं शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची जी केमिस्ट्री आहे ही केमिस्ट्री वेगळ्या लेवलची आहे आणि एकनाथ शिंदे देखील हुशार आहेत. शरद पवार यांच्याशी आपला स्नेहभाव आहे हे देखील त्यांना BJPला दाखवून द्यायचं होतं. ते देखील एक हुकमाचा पत्ता शरद पवारांच्या रूपानं आपल्या खिशामध्ये घेऊन वावरत होते. ह्या दोघांचे संबंध किंवा स्नेहसंबंध जर राजकारणामध्ये जर तरची परिस्थिती आली असती आणि दोघांना एकमेकांची गरज पडली असती तर ती दोघांनी एकमेकांची गरज भागवली असती, असे या दोघांमधले संबंध होते. त्यामुळंच गेल्या 4 वर्षामध्ये पहा किंवा 2019 पासून पहा या दोघांमध्ये कधीही वाद झालेला नाही. शरद पवार जेवढं फडणवीसांविषयी जेवढ्या तीव्रतेने बोलतात त्याच्या 1% देखील तीव्रता एकनाथ शिंदे यांच्याविषयी नसते. ज्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात व्हावं लागलं, तीच वेळ साधून मी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्र्याचं उपमुख्यमंत्री केलं असं त्याचं श्रेय शरद पवारांनी अनेकदा बोलून दाखवलं किंवा त्याची टीका केली. पण एकनाथ शिंदे हे देखील मुख्यमंत्र्याचे उपमुख्यमंत्री झाले, पण तशी टीका त्यांनी कधीही एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली नव्हती. या जर साऱ्या गोष्टी पाहिल्या तर एकनाथ शिंदे यांच्याविषयी शरद पवारांनी नेहमीच स्नेहभाव जपला हे सांगणाऱ्याच आहेत. त्यामुळं संजय राऊत यांची आगपाखड होणं अपेक्षित होतं आणि थेट जेव्हा या दोघांमधला स्नेहभाव असा उघड झाला तेव्हा त्यांनी तितक्याच तीव्रतेने बोलणं देखील अपेक्षित होतं, पण त्याला उशीर झालेला आहे असं माझं मत आहे. खरं तर या गोष्टी त्यांच्या आधीच लक्षात यायला पाहिजे होत्या. पात्र लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या,
न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.